स्वतःच्या खांद्यावरती औध घेऊन शेत नांगरणारे आजोबा आणि त्यांच्यासोबत चालणारी वृद्ध पत्नी। बैलाच्या जागी स्वतःला जुंपून कष्ट करणाऱ्या या शेतकरी वृद्ध दाम्पत्याचा व्हिडिओ एबीपी माझाने जगासमोर आणला। हा व्हिडिओ पाहून शेतकऱ्यांचे बाप काढणाऱ्यांच्याही डोळ्यात अश्रू तरळले असतील। लातूर जिल्ह्यातल्या डहोळती गावातील अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नीचं हे दुःख, ही असहाय्य स्थिती एबीपी माझाने सर्वप्रथम मांडली। बैलजोडी घेण्याचीही ऐपत नाही, तरीही ते हिम्मत हरले नाही, कारण की शेती हेच त्यांचं जीवन। गरिबी तर त्यांच्या 5वीला पुजलेली। मदतीसाठी कित्येक अधिकाऱ्यांचे त्यांनी उमरे झिजवले, पण कोणीही विचारपूस केली नाही। शेवटी एबीपी माझाच्या बातमीमुळे हा आवाज संपूर्ण महाराष्ट्राने ऐकला। हीच बातमी अधिवेशनात गाजली। सरकारला जाग आली आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी थेट पवार काकांना फोन करून त्यांची विचारपूस केली। माझ्यावर 40,000चं कर्ज आहे, बैलजोडीही नाही, कोरडवाहू शेती कसतो, कोणताच अधिकारी माझी विचारपूस करत नाही। अंबादास पवार यांनी ही व्यथा मंत्र्यांसमोर मांडली। त्यावर कृषी मंत्र्यांनीही आश्वासन दिलं, आमचे कर्मचारी तुमच्या शेतात येतील आणि तुमच्या समस्या दूर करतील। एबीपी माझाच्या आवाजामुळे आज पवार कुटुंबाच्या जीवनात आशेचा किरण जागा झालाय। ही बातमी केवळ एका वृद्ध शेतकऱ्याची कहाणी नाही, तर लाखो शेतकऱ्यांच्या व्यथा वेदनांचं प्रतीक आहे। आता एकच अपेक्षा आहे, सरकारने दिलेलं आश्वासन पूर्ण व्हावं आणि पवार कुटुंबाचं दारिद्र्य कायमचं दूर व्हावं। त्यांना थोडा का होईना सन्मान मिळावा, त्यांच्या आयुष्यात आनंद आणि समाधान नांदावं। हा आहे हक्कासाठी लढणारा आवाज, एबीपी माझाचा इम्पॅक्ट।